झालं की सई सई वाण घ्या. वाण कुणाचा? प्रशांत पाटलांचं. सई सई वाण घ्या. वाण कुणाचं? दीपक पाटलांचा. राजभाऊचं. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे नागपंचमी. तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा नागपंचमी नसेल. तर चला, आज ना मी पोळ्या, म्हणजे सगळीकडेच आज पोळ्या करतात. तर सकाळ सकाळी माझ्याकडे पोळ्या करायला सुरू आहे. आणि ही बघा, ही चाळण त्या दिवशी मी दारावरती घेतलेली, मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली होती, तीच आहे. बघू, आज मी फर्स्ट टाइम ट्राय करते कसं पडतंय पुरण वगैरे. तर आज आहे नागपंचमी पण आहे आणि आज सोमवार, म्हणजे श्रावणातला पहिला सोमवार पण आहे. त्यामुळे पोळ्या तर करायच्याच आहेत, पण सोबत मला आणखीन पण म्हणजे फराळाचं वगैरे करायचं आहे. कारण सासूबाईंचा असतो उपवास श्रावणातला सोमवार. तर त्या पोळ्या करून घेतल्या. आणि बघा इकडे माझी पोळी कशी टम्म फुगली आहे बघा. तर तशा माझ्या नेहमीच पोळ्या फुगतात आणि अशी पोळी फुगली ना स्वयंपाक करायला पण मजा येते बघ ना. तर बघा, मस्त पोळी भाजली. आता यानंतर आम्ही पोळ्या, म्हणजे माझा बाकीचा स्वयंपाक होता आलाय सगळा. कटाची आमटी वगैरे केली मी. आणि आता पोळ्या करून झाले की मग मला फराळाचं करायचं आहे. तर आज काय तिला खिचडी वगैरे खायची नव्हती, त्यामुळे मग तिच्यासाठी, आणि मी साबुदाणे भिजत घातले होते ऑलरेडी. तर म्हटलं चला बघू आता त्याहून काहीतरी डोसे वगैरे करता येतात का. तर हे बघा, एवढं सगळं. आता ह्यात सगळ्या पोळ्याचं नाहीत, पोळ्या आहेत, चपात्या आहेत, भाकरीसुद्धा आहेत. आणि इकडे बटाट्याची भाजी केली आहे. कारण माझ्या मिस्टरांना काही पोळ्या आवडत नाही, म्हणून त्याच्यासाठी बटाट्याची भाजी आणि चपात्या केल्या आहेत मी. आणि मी ना मग तर भिजवलेले शाबूचेच इकडे डोसे केलेत, की जे पहिल्यांदाच केलते आणि छान झालते. त्यानंतर मग मी तयार व्हायला लागले. ही साडी आज मी नेसणार आहे. आणि इकडे आतीन तोपर्यंत ताट तयार केलं. त्यानंतर आम्ही गेलो वारुळाला. आता हे वारुळ नाही आहे खरं तर, नागोबा आहे. आता आमच्या इकडे, आमच्या गावात नागोबाचीच पूजा करतात. आता ही जी नागोबाची मूर्ती आहे ती कायमस्वरूपी इथेच असते. आणि तर तसं बऱ्याच गावात ना म्हणजे भावाच्या उपासा दिवशी वारुळाची पूजा करतात. तर आमच्याकडे भावाच्या उपासा दिवशी नागोबाचं म्हणजे चित्र असतं त्याचीच पूजा करतात. आणि नागपंचमी दिवशी हे वारुळाची पूजा करतात. आता वारुळाला पण आम्ही काही जात नाही. ही आमच्या गावात अशी नागोबाची मूर्ती आहे, तिथं सगळ्या बायका पूजेला येतात. आता पूजा वगैरे इथं झाली सगळी, पण ह्या म्हणजे नागोबाच्या समोर ना जागा अजिबात नाही. त्यामुळे इथं काय आम्ही म्हणजे खेळ वगैरे खेळणार नाही. इथं पूजा केली. आणि इकडे बघा, माझं आणि माझ्या जाऊबाईंचं थोडंसं चाललं होतं म्हणजे मग. तर त्यानंतर मग इथे पूजा वगैरे झाली आणि इथून आता आम्ही मंदिरात जाणार होतो. तर सगळ्या आता बऱ्याच बायका, म्हणजे पाऊस येत होता दिवसभर, त्यामुळे जमेल तसं एक एक करून बायका येत होत्या. सगळ्या काय एकत्र अशा येत नाहीत. तर आमच्या वाड्यातल्या ज्या आहेत त्या सगळ्या बायका, म्हणजे माझ्या जाऊबाई असतील, तुला सासूबाई वगैरे, सगळ्या आम्ही मिळून आम्ही आलो होतो. तर तसं दुपारपासूनच बायका येत जात होत्या. इथली पूजा झाल्यानंतर ना आम्ही गेलो मग इकडे सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये. आता इथेच आमचं हळदी कुंकू, आता नैवेद्य वगैरे पण दाखवायचा होता, तो दाखवला. आणि त्यानंतर आमचं हळदी कुंकू वगैरे सुरू झालं. ही आहे आमच्या सिद्धनाथाची मूर्ती आणि सोबत जोगेश्वरी अशी आहे. तर इथे नैवेद्य दाखवून झाला आणि त्यानंतर इकडे आमचं हळदी कुंकू सुरू झालं. आता कुठलाही सण असला तर हळदी कुंकू मस्ट असतं. आणि ते वाण पण देतात बघा. तर वाण देताना काय काय म्हणजे ते असं म्हणतात, ते लाह्या ज्या असतात त्या बनवल्या त्या द्यायच्या आणि सई सई वाण दे. आणि आपण मग विचारायचं वाण कोणाचं, मग ते म्हणणार त्यांच्या मिस्टरांचं नाव घेणार, असं इथे म्हणायचं असतं. तर यात ना आणखीन बरंच काय काय म्हणतात, पण ते फक्त माझ्या सासूबाईंना म्हणजे आत्तीला फक्त येत होतं, बाकी कोणालाच ते जमत नव्हतं. त्यामुळे आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो आणि लाह्या देत होतो बस. झालं की सई सई वाण घ्या. वाण कुणाचा? प्रशांत पाटलांचं. सई सई वाण घ्या. वाण कुणाचं? दीपक पाटलांचा. राजभाऊचं. झालं का? ह्या सगळ्या माझ्या चुलत सासूबाई आणि जाऊबाई आहेत. तर इथे बराच जणांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर अजून आम्हाला खेळ वगैरे पण खेळायचं होतं. तसं आज आम्ही लवकर आलो होतो, म्हणजे दरवेळेस आम्ही अंधार म्हणजे पडल्यावरती येतो, पण ह्यावेळी थोडंसं म्हणजे पावसामुळे लवकर आलो होतो. म्हणजे 4 वाजताच आम्ही 5 वाजता आम्ही आलो होतो इकडे. म्हणजे नंतर थोडा वेळ खेळायला पण टाईम मिळतो. आणि बाहेर पाऊस सुरूच होता, पण आता आम्ही मंदिरामध्ये होतो त्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं पाऊस आला तरी.
तर इकडे हळदी कुंकू यांचं सुरू होतं आणि पोरांचं तर काय खेळणं जिथे जाईल तिथे सुरूच असतं. त्यानंतर आमचे खेळ सुरू झाले. सुरुवात तर आम्ही हा फेर धरण्यापासूनच केली होती. आता ह्यात ना बरेच म्हणजे येईल तशा बायका ॲड होतात. आता बऱ्याच ठिकाणी ना ह्या सगळ्या खेळांचा आधी थोडे दिवस बायका प्रॅक्टिस करतात म्हणजे एकत्र येऊन असं. पण आमचं असं काही नव्हतं, काही प्रॅक्टिस वगैरे आम्ही केली नव्हती. सगळं जे काही आहे ते म्हणजे असं ऑन द स्पॉट आमचं सुरू होतं. त्यामुळे थोडीशी मजा मस्तीसुद्धा झाली, गंमतसुद्धा झाली. तर ते पुढे तुम्हाला समजेलच. ह्या ज्या गाणे म्हणतात ना त्या माझ्या चुलत जाऊ आहेत, मनीषा ताई. गाणे पण खूप छान म्हणतात आणि इथं भजनसुद्धा खूप छान म्हणतात. त्यांचं म्हणजे भजन आमच्या गावचं जे भजनी मंडळ आहे म्हणजे बायकांचं, तर भजनसुद्धा त्या खूप छान म्हणतात. तर त्यानंतर इथे आता ह्या फेराला माझ्या सासूबाई गाणं म्हणतात. आम्हाला तर काय कुणाला गाणी येत नव्हती, आम्ही फक्त ते म्हणतील त्यांच्या मागे मागे आम्ही असं गाणं म्हणत होतो. तर बऱ्याच बायकांमध्ये येत जात होत्या देवाला, त्यातलं येईल तशा सगळ्या यामध्ये म्हणजे राऊंडमध्ये ॲड होत होत्या. येईल तशा अशा म्हणजे एकत्र काही सगळ्या बायका येत नाही, ज्यांना जसं जमेल तसं येत होतं. तसं नाही येताना एवढी सगळ्यांनी म्हणजे गडबड केली होती ना आवरायला, त्यामुळे मला घरात तर काही शूट करायला आलंच नाही. आणि येताना एवढी गडबड केली होती त्यामुळे मला असं वाटलं की आज काही कोण जास्त खेळ खेळणार नाहीत. पण इथे आल्यावर जे सगळ्यांनी सुरू केलं होतं ना म्हणजे फुल म्हणजे धमाल केली होती. आणि किती टाईम गेलो हे सुद्धा आम्हाला समजलं नाही. जवळजवळ 2-2.5 तास तर आम्ही हे सगळं खेळत होतो आणि खूप भारी वाटलं. तर आता गावाकडेच नाही तर शहरातसुद्धा बायका ह्या सगळं खेळतात. तर मस्त वाटत होतं. तर तुमच्याकडे कोणकोणते खेळ खेळतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो माझा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर मग हे राऊंडचे जे खेळ ते सगळे झाले आणि मग आम्ही इकडे फुगडी असले खेळ खेळणार होतो. पण ते जास्त करायला येत नव्हते, त्यामुळे हा माझ्या जाऊबाई आहेत मनीषा त्या सगळ्यांना असं समजून सांगत होते आपण असं करूया तसं करूया. कारण आम्ही आधी काहीच प्रॅक्टिस केली नव्हती ऑन द स्पॉट. आणि कसं असतं ना म्हणजे आपण रोज काय असलं काही खेळ खेळता फक्त या नागपंचमीलाच आपण हे खेळ खेळतो, त्यामुळे जास्त एवढं काही जमत नाही. खेळायला लागलं की येतं, पण आधी एवढं काही असं समजत नाही काय करायचं कसं खेळायचं वगैरे. तर मला सुद्धा हे सगळे खेळ खेळायचे होते, पण प्रॉब्लेम असा होता की कॅमेरा पकडायला कोणच नव्हतं. त्यामुळे म्हटलं जाऊ दे. म्हणजे नंतर फुगड्या वगैरे मी खेळले, पण हे खेळ काही मी खेळलं नाही. फक्त इकडे कॅमेरामॅनचा रोल होता माझा. तर हे सगळं झालं आणि त्यानंतर इकडे आमच्या फुगड्या सुरू झाल्या. सगळ्यात आधी इकडे आमच्या सासूसुनांची फुगडी झाली म्हणजे माझी आणि आत्तीची. आता बऱ्याच दिवसातून फुगडी खेळण्याची. गेल्या वर्षी खेळलो नाही, गेल्या वर्षी पण समज लहान होता त्यामुळे काही मी खेळले नव्हते. त्यानंतर इकडे मग ह्या जावाजावांची चौघींची फुगडी खेळायला सुरू होतं. आणि इकडे आता सगळे फुगडी खेळतात म्हणजे माझ्या पिल्लाला पण खूप फुगडी खेळायची होती. पण त्याची आजी आमच्या माई आहेत त्यांच्यासोबत तो फुगडी खेळत होता. आणि खरंच आज बाकीच्या सगळ्या लहान मुलांनी पण खूप जास्त एन्जॉय केलं. म्हणजे ह्या लहान मुली आहेत. तसं ना आम्ही लहान होतो तेव्हा तर हे सगळं खूप खेळत होतो, पण आजकालच्या लहान मुलींना पण यात जास्त एवढा इंटरेस्ट नाही आहे. पण आता आम्ही बायका खेळतो म्हणून सगळ्या मुली पण हळूहळू जमा झाल्या तिथे, बारकी पोरं वगैरे सगळी. आणि त्या पण आमच्यासोबत फुगड्या खेळत होत्या. एक एक करून सगळ्यांसोबत एक एक फुगडी खेळली. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून फोटो वगैरे काढले. आता अशा मोबाईलचे फोटो तर झालेच पाहिजे. मस्त फोटो वगैरे काढले ग्रुपचे वगैरे सगळे. आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी. म्हणजे घरी नाही अजून, म्हणजे त्या मंदिराच्या साईडला जी छोटी छोटी मंदिर होती म्हणजे दत्ताची, खंडोबाची आणि आपलं विठ्ठलाचं, तर त्या सगळ्यांना अजून नैवेद्य दाखवायचा होता. फक्त इथे नागोबाला आणि सिद्धनाथाला नैवेद्य दाखवून आम्ही इथेच आमचे खेळ सुरू केले होते सगळे. आणि त्यात आमचे 1-2 तास कसे गेले आम्हाला काही समजलंच नाही. त्यानंतर मग सगळं झालं आणि जवळजवळ 6:30-7 वाजत आले असतील. त्यानंतर मग आम्ही नैवेद्य वगैरे म्हणजे बाकी सगळ्या पुढे गेला. मी आणि मनीषा ताई दोघी राहिलो होतो मंदिरात. नैवेद्य वगैरे दाखवला. तर ते खंडोबाचं मंदिर होतं आणि हे दत्ताचं मंदिर आहे आमच्या गावचं. आणि सगळ्यात लास्टला मग इथे
विठ्ठलाच्या मंदिरात आलो आणि त्यानंतर आलो आम्ही घरी. तर चला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.